अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचे बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली आणि मुक्तांगण प्री प्रायमरी स्कूल इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा, अनुभवी व तज्ञ शिक्षक आणि मार्गदर्शक स्टाफ, शास्त्रीय संगीत आणि हार्मोनियम वादन, शास्त्रीय नृत्य, योगशास्त्र, विविध प्रकारचे मार्शल आर्ट खेळांची राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील निवडीसाठी तयारी करून घेणारी शाळा, शालेय सहली आणि विविध ठिकाणांना क्षेत्रभेटी, अद्ययावत व प्रशस्त खेळाचं मैदान, आधुनिक व सुरक्षित वाहतूक व्यवस्था, संपूर्ण वायफाय कॅम्पस, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे निर्धारित NCERT पूर्व प्राथमिक अभ्यासक्रम, आंतरराष्ट्रीय स्तराचा अभ्यासक्रम, कोडिंग आणि संगणकीय कौशल्य, डिजिटल क्लासरूम, लीड अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आणि मार्गदर्शन वर्ग. आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी संपर्क अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचं बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली आणि मुक्तांगण प्री प्रायमरी स्कूल, अप्रतिम नगर, सापळेबाग, जानवली, कणकवली. मोबाईल 940492 1648 आणि 7841 83 18 96. 6 तारखेला जसं या अगोदर आम्ही सगळ्या जणांनी जाहीर केलं होतं की बारसू मध्ये जी ग्रीन रिफायनरी प्रस्तावित आहे तिथे समर्थकांचा मोर्चा काढण्याचं नियोजन उद्या आम्ही सगळ्या जणांनी केलेलं आहे. केंद्रीय मंत्री सन्मान्य राणे साहेब, रत्नागिरीचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंतजी, बांधकाम मंत्री सन्मान्य रवी चव्हाणजी, माजी खासदार सन्मान्य निलेश राणेजी, आमचे प्रमोद जटारजी असतील आणि जिल्हाध्यक्ष आणि असे सर्व पदाधिकारी आम्ही एकत्र येऊन बारसू मध्ये जी ग्रीन रिफायनरी होणार आहे त्याचा जी सर्वे सुरू आहे, आमच्या कोकणामध्ये एवढा मोठा प्रकल्प येतोय, त्याचं समर्थन करण्यासाठी समर्थक, या रिफायनरीचे जे समर्थक आहेत त्या सगळ्यांबरोबर आम्ही उद्या बारसू मध्ये जाण्याची आमची तयारी झालेली आहे. काल निलेशजी राणेंनी राजापूरमध्ये बैठक घेतली. सिंधुदुर्गामध्ये पण मी असो, रवी चव्हाणजी असो, आम्ही सगळ्या जणांनी काल बैठका घेतल्या. किमान 25-30 हजार पेक्षाही जास्त कार्यकर्ते, म्हणजे समर्थक, कार्यकर्त्यापेक्षा समर्थक उद्या बारसू मध्ये जातील अशी आमची तयारी आहे. परवानग्यासाठी आम्ही कालच सकाळी समर्थकांकडून, जे समर्थकांची एक संस्था आहे, जिल्हा प्रशासनाला पत्र गेलेली आहे. हेलिपॅडसाठी पण परवानगी आम्ही मागितली आहे, कारण का केंद्रीय मंत्री राणे साहेब असो, उदय सामंतजी असो, हे अन्य लोक हेलिकॉप्टरने तिथे पोहोचणार आहेत, म्हणून त्याचीही परवानगीसाठी आम्ही पत्र दिलेले आहे. आम्ही अपेक्षा व्यक्त करतो की समर्थकांसाठी, त्या समर्थकांची जी तयारी आहे त्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर जिल्हा प्रशासनाने आम्हाला बारसूत जाण्याची परवानगी द्यावी. काही ग्राउंडची मागणी आम्ही केलेली आहे, हेलिपॅडची मागणी केलेली आहे. जिल्हा प्रशासनाने आम्हाला जेवढी लवकर आम्हाला परवानगी देतील तेवढा आम्हाला तयारी करण्यासाठी सोपं जाईल. म्हणून उद्या मोठ्या प्रमाणामध्ये ग्रीन रिफायनरी समर्थक, कोकणाचे चाहते
आणि कोकणामध्ये विकास व्हावा हे ज्यांना ज्यांना वाटतंय ते सगळेजण उद्या बारसूमध्ये जमणार आहेत. आता फक्त आम्ही वाट बघतोय की जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आम्हाला ग्राउंडसाठी आणि हेलिपॅडसाठी कधी परवानग्या देतील जेणेकरून आम्ही तिथे जाऊ शकतो. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईनचं YouTube चॅनल.